तर नमस्कार मंडळी, अंडा करीची ही अशी रेसिपी तुम्ही कधीच पाहिली नसेल, कारण एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर याला आम्ही अंड्याचं कालवण म्हणतो. साध्या आणि सिंपल भाषेत तुम्ही अंडा करी पण म्हणू शकता. अंड्याची भाजी प्रत्येकाच्या भागातली वेगवेगळे नावं असतात, तर आमच्या इकडे अंड्याचं कालवण म्हणतात. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी खूप साधी आणि सिंपल आहे. तर यासाठी सर्वप्रथम आपण बघू शकता आता घेतलेला आहे ते म्हणजे मसाला कराय. तर त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे कांदा, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि टोमॅटो हे सर्व छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये कट करून घेतलं आहे. आता यासाठी कोणतंही नॉनव्हेजचं हे असेल, भाजी असेल, तर त्यासाठी आपण काय करतो, सर्व मसाला भाजून घेतो. त्याचप्रमाणे आता मी हा जो मसाला आहे तो भाजून घेणार आहे. तर सर्वप्रथम पहिलं खोबरं भाजून घेतलं. तुम्ही खडे मसाले असतात ते पण भाजून त्यामध्ये टाकू शकता, बारीक पूड करून, धने पावडर वगैरे. पण हे सिंपल पद्धतीचं आहे त्यामुळे मी साध्या पद्धतीनंच तुम्हाला दाखवते. तर आता इकडे टोमॅटो, लसूण आणि कांदा हे आहे, तर ते मी तेल टाकून भाजून घेणार आहे. तेल टाकून भाजून घ्यायचं म्हणजे कांदा कसा चांगला भाजला जातो. आणि लसूण पण काय करतात की कांदा असतो ना तो फक्त भाजून घेतात, पण तसं न करता टोमॅटो आणि जे लसूण आहे तर तो पण भाजून घ्यायचा. त्याने ना चव भाजीला अप्रतिम लागते. मेन घट्टपणा येतो भाजीला आणि चवीला पण सुंदर लागते, खूप टेस्टी होते. आणि भाजीला जे तेल असतं ना कोणत्या पण नॉनव्हेजच्या भाजीला ते छान सुटतं. तर चला आता इकडं सगळा मसाला वगैरे आहे, तर तुम्ही मसाला जो लागणार होता त्यासाठी जे जिन्नस आहेत ते सगळे भाजून घेतले. नंतर आता एका ताटामध्ये काढून घेते आणि थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर मिक्सरमध्ये बारीक एकदम पण पेस्ट नाही करायची, एकदम नॉर्मली थोडंसं ओबडधोबड जरा ठेवायचं, म्हणजे चवीखाली दाताखाली आलं ना खोबरं वगैरे तर चवीला खूप सुंदर लागतं. आणि आपण कसं भाकरी वगैरे कुस्करून खातो ना त्या टाईपमध्ये करणार आहे. तर इकडे बघू शकता पातेलं गरम केलं, त्यामध्ये 3 चमचा किंवा 3 पळी तेल टाकलं आहे. तर तेल थोडं जास्त टाकायचं. कोणती पण भाजी असली नॉनव्हेजची की आपण तेल जास्तच टाकतो, त्याचप्रमाणे तेल जास्त टाकायचं आणि मसाला पण त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगला भाजून घ्यायचा. तर मसाला जास्त भाजण्यासाठी किंवा चांगला भाजण्यासाठी तर तेल टाकायचं नेहमी नॉनव्हेजच्या भाजीमध्ये. तसंच मी 3 पळ्या टाकल्या. रेग्युलरमध्ये शक्यतो माझं 1 पळीभर असतं, पण असं मी 2 पळ्या टाकल्या आहे. खोबरं हे पण बघू शकता असं अर्धवट हे केलेलं आहे, खूप सुंदर लागतं. हे अशा पद्धतीने करून बघा. तर आता हे थोडं आता घट्ट होत चाललं आहे आणि तेल पण सुटत चाललं आहे. तोपर्यंत त्याच्यामध्ये टाकायचं काळं तिखट. तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता किंवा अंडा करी मसाला असतो तो पण टाकू शकता, पण माझ्याकडे अंडा करी मसाला नव्हता आणि शक्यतो मी टाकत नाही. फक्त चिकन मसाला असतो तो माझ्या प्रत्येक भाजीत असतो, तोच मी यामध्ये टाकला. तो म्हणजे चिकन मसाला अर्धा चमचा टाकला. चिकन मसाला छान आता मिक्स करून घेते आणि एकसाथ गोळा होत चालला आहे त्याचा, म्हणजे आपला मसाला आहे तर तो आता भाजलेला आहे. बघू शकता तेल पण छान सुटलं आहे. तर हे असं आपण चेक करायचं की मसाला जर एकत्र असा होत असेल, गोळा होत असेल, तर समजायचं आपला मसाला भाजला आहे. कलर पण बघा किती भारी आला आहे. तर यामध्ये काय करायचं आपल्याला, पाणी ओतायचं आहे, ते पण गरम पाणी. आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतायचं. तुम्हाला कसं घट्ट पाहिजे, कसं पातळ पाहिजे त्यानुसार. तर मला जसं पाहिजे तसं मी तेवढं पाणी ओतते. साधारणतः 1 तांब्या एवढं पाणी ओतलं आहे मी त्यामध्ये. आणि आता काय करते, सगळं चांगलं हलवून घेते आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते. तर नंतर चवीपुरतं मीठ टाकलं. आता अंडी शिजायला ठेवली होती एका साईडला, ती सोलून घेते. अंडी जर चांगली शिजायची असेल तर नेहमी आपलं 1 शिट्टी जास्त द्यायची. थोडं मीठ आणि तेल टाकायचं अंड्यामध्ये. आणि नंतर अंडी जेव्हा थंड होतील, सोलाय घेताना थंड पाण्यामध्ये किंवा बर्फाचं पाणी असं घ्यायचं आणि त्यामध्ये सोलायला घ्यायचे ठेवून. तर अंडी अख्खीच्या अख्खे निघतात. तसंच मी करते. आता अंडी सोलून झाली की त्याला अशा काप केले, 4-5 असे काप केले म्हणजे थोडे सुरीने. आणि आता भाजी कालवण उकळली की त्यामध्ये अंडी टाकली. अंडी छान अशी उकळी फुटून दिली, कारण त्यातला रस त्यामध्ये गेला पाहिजे. अंड्याच्या काप केल्या पण त्यामध्ये. नंतर आता कोथिंबीर टाकली ना, असं अंड्याचं कालवण, अंड्याची करी, अंड्याची भाजी असं हे काय पण म्हणू शकता, ते तयार झाले आहे. तर ही होती आपली रेसिपी, सिंपल, साधी, सोपी, खूप सुंदर. आणि गरमागरम भाकरी भातासोबत, कांदा, लिंबू याच्यासोबत खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि खूप सोपी आणि खूप सिंपल आहे. तर ही आपली रेसिपी आहे, ती ट्राय करायला विसरू नका. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.